नमस्ते. आज आपण बघणार आहोत की व्याधी का होतात आणि ती जी कारणं आहेत व्याधीची आणि त्या अनुरूप जर का आपला आहार असेल व्याधी होण्याच्या अनुरूप तर निश्चित व्याधी होणार आहेत. तर कशा पद्धतीनं तुम्ही आहार ठेवा आणि त्या आहार ठेवताना आहाराचा कुठला विचार तुम्ही करा, ह्या संदर्भातली सगळी माहिती मी आता आपणाला देणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. एक म्हणजे शारीरिक व्याधी का निर्माण होतात ह्याची जी कारणमीमांसा जर तुम्ही तपासून बघितली तर लक्षात येतं महत्वाची एक गोष्ट ती म्हणजे की आहार हा ह्याला अतिशय महत्व आहे. जो आपण आहार रोजच्या रोज घेतो हा शारीरिक व्याधींना अनेक अनियमितता असेल त्या आहारामध्ये तर अनेक शारीरिक व्याधींना तो निमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे आहाराला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि ह्या आहारावर अभ्यास करणारे आता सध्याच्या ह्याच्यामध्ये आधुनिक डायटिशियन सुद्धा आपल्याला सापडतात. पण आयुर्वेदानं अशी वेगळी कुठली आहार तज्ज्ञ वगैरे ब्रँच कधी विकसित केलेली नाही. याचं कारण मूळ असं आहे की बेसिक गोष्टी ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत त्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर कुठल्याही आहार तज्ज्ञाची आवश्यकता नाही. भले तुम्ही जाड असाल तर तुम्ही मध्यम बांध्याचे राहू शकाल, तुम्ही बारीक असाल तर जाड होऊ शकाल, जेणेकरून तुम्ही फिट राहाल अशा पद्धतीचं तत्वज्ञान जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे हे अतिशय अनमोल आहे. तर ते मी आज आपल्याला उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडीशी भाषा जरी सायंटिफिक तुम्हाला वाटली आयुर्वेदिक सायन्सच्या दृष्टीनं तरी मी त्याची फोड करून आपल्याला सांगणार आहे. तर आता पहिला मुद्दा असा बघू की आहाराचं महत्व. आहाराचं जे महत्व आहे ते कशा अनुषंगाने आहे तर आहाराचे दोन स्थूल प्रकार आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत. दोन स्थूल प्रकार कुठले तर एक लघु आहार आणि जड आहार. लघु याचा अर्थ हलका म्हणजे पचायला हलका, वजनाला नव्हे, पचायला हलका जो आहार आहे तो लघु आहार. आणि जड आहार म्हणजे वजनाला जड नव्हे तर पचायला जड आहार. असे दोन मुख्य भाग आयुर्वेदानं त्यामध्ये केलेले. आता हलका आहार म्हणजे काय तर तुम्हाला उदाहरण म्हणून देतो. उदाहरणामध्ये तुम्ही हलकं अन्न जर म्हणला तर भात, तांदळापासून तयार केलेला भात हे हलकं आहे. पोहे हे हलकं आहेत. त्याचबरोबर चुरमुरे हे हलके आहेत. त्याचबरोबर फळं सगळ्या प्रकारची ही सुद्धा हलकी आहेत वजनानं. म्हणजे त्यांचा जो काही वीर्य विपाक जो शरीरामध्ये होणार आहे, उपयोग होणार आहे आणि जे पचन करायला जी शक्ती लागणार आहे ती कमी लागते. म्हणजेच ती हलकी आहेत, पचायला हलकी आहेत ती. त्याच्यानंतर भाकरी, ज्वारीची भाकरी ही सुद्धा पचायला हलकी आहे. ज्यूस, दूध, तूप, मूग डाळ, डाळीमध्ये एक डाळ अशी आहे की ती पचायला हलकी आहे, ती म्हणजे मुगाची डाळ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे पदार्थ ताजे पाहिजेत. ताजं असेल तर ते पचायला सुलभ आहे. असं मूलभूत सिद्धांत हलक्या ह्याच्याचं, हलकं अन्न कुठलं तर तो मूलभूत सिद्धांत आयुर्वेदानं सांगितलेत. काही हे पण सांगितलेत, आहार पण सांगितला तुम्हाला मी आता सर्व प्रकारचा हलका आहार कुठला आहे हे वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाहीये. ह्याचं कारण असं आहे की मी पुढे काही गोष्टींची उकल करून तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचंच निवडू शकाल की हलका आहार कुठला आहे, जड कुठला आहे, तुम्हालाच त्याचं ज्ञान निर्माण होईल. आता जड आहार कुठला आहे तर उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर मूग सोडून ज्या बाकीच्या डाळी आहेत सगळ्या ह्या पचायला जड आहेत. त्याचबरोबर गहू आणि गव्हाचे पदार्थ हे पचायला जड आहेत. त्याचबरोबर तळलेले पदार्थ, भजी, वडे, साबुदाणे वडे वगैरे हे जे पदार्थ आहेत ना हे पचायला अतिशय जड आहेत. पनीर हा सुद्धा पचायला पदार्थ जड आहे. दही हे सुद्धा पचायला जड आहे. त्याचबरोबर मांसाहार हा सुद्धा पचायला जड आहे. त्या मांसाहारामध्ये सगळा मांसाहार आला,
मटण आलं, चिकन आलं, अंडं आलं. आता हे सगळे पदार्थ इथं सांगणं मला जरा संयुक्तिक वाटत नाहीत किंवा वेळ खाऊ आहे. आणि त्याची गरज नाही, कारण मी तुम्हाला उकल करून सांगणार आहे जड कसा ओळखायचा, हलका पदार्थ कसा ओळखायचा. त्याचबरोबर मिठाई, सगळ्या प्रकारची मिठाई ही जड आहे. बेकरीचे पदार्थ हे जड आहेत आणि शिळं अन्न हे जड आहे. कुठलंही अन्न म्हणजे भले हलक्या पदार्थापासून केलेलं अन्न असलं आणि ते जरी शिळं झालं, म्हणजे जसं मी पहिल्यांदा सांगितलं, हलकं अन्न म्हणजे काय, भात. भात हा पचायला हलका आहे, पण तो जर शिळा खाल्ला तर तो 10 पट जड होणार आहे पचायला. त्यामुळे कन्सेप्ट आयुर्वेदाचं समजून घ्या. अन्नावर जो झालेला संस्कार आहे त्याची अन्नाची विल्हेवाट संस्कार झाल्यापासून 3 तासाच्या आत व्हायला पाहिजे. तुम्ही जर का त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्या संस्कार झाल्यानंतर वेळ लावला तर जसजसा वेळ जाईल तसतसा तोच हलका आहार सुद्धा पचायला जड जात असतो. त्यामुळं जड पदार्थ हे शक्यतो टाळायला लागतात, हलके पदार्थ खायला लागतात वगैरे वगैरे. हे पचनाच्या बाबतीत झालं. पण तरी सुद्धा त्यामधनं तुम्हाला आणखी काही गोष्टींची उकल करून मी सांगणार आहे. त्यामध्ये आहार हा षड्रसयुक्त असावा. षड्रस याचा अर्थ 6 रस, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, हे आयुर्वेदानं 6 रस वर्णन केलेले आहेत. आता हे 6 रस कशा पद्धतीनं काम करतात या संदर्भातली माहिती तुम्हाला स्क्रीनवर येईल. ती स्क्रीनवर तुम्ही बघा. ज्यांना ती माहिती उतरून घ्यायची आहे ती तुम्ही उतरून घ्या, कारण ही लक्षात ठेवायला तशी एकाच नजरेमध्ये जड पडणार आहे. त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर बघा, ती तुम्ही उतरून घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. आता स्क्रीनवर तुम्हाला ती येईल बघा. तर तो जो आहार आहे त्या आहारामध्ये 3 विभाग असे केलेले आहेत: रस, कार्य आणि परिणाम. रस म्हणजे कुठला रस, 6 रसापैकी एक रस. आता मधुर रस कसा आहे तर कफकारक आहे. म्हणजे कफकारकता तुमच्या शरीरामध्ये वाढवणार आहे. कफाचे गुणधर्म काय आहे तर जडपणा वाढवणार आहे मधुर रस. त्याचबरोबर तो वातशामक आहे, म्हणजे शरीरातला वात कमी करणार आहे. आणि त्याचा परिणाम काय मधुर रसाचा तर ते ब्रूहण करणार आहे. ब्रूहण म्हणजे शरीराचं पोषण करणार आहे. ब्रूहण हा आयुर्वेदिक शब्द आहे, तर ते शरीराचं पोषण करणार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा रस येतो तो म्हणजे आम्ल. आम्लरस कसा आहे तर आम्लरस हा पित्तकारक आहे आणि वातानुलोमक आहे. पित्तकारक म्हणजे पित्त करणारा आहे आणि वातानुलोमक म्हणजे वाताचं निष्कासन करायला मदत करणार आहे. म्हणजे वात जर अडकलेला असेल शरीरामध्ये तर तो अडकलेला वात निसटून जाण्यासाठी जी आवश्यकता असेल ती आम्लरसाची आवश्यकता असते. आणि हे जो परिणाम काय आहे तर पचन चांगल्या पद्धतीने होत असतं. आम्लरसामुळं आम्लरस हा पाचक आहे. त्याच्यानंतरचा रस जो येतो तो म्हणजे लवण रस. आता या लवण रसाचे कार्य काय आहेत तर लवण रस हा जो आहे हा पित्तकारक आहे आणि वातकारक सुद्धा आहे आणि कफस्त्रावक पण आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनमध्ये लिहिलेलं नसेल कफस्त्रावक, पण ते कफस्त्रावक पण आहे तो. आणि त्याचबरोबर तो पाचक पण आहे, पचन करणार आहे आणि अग्निदीपन करणार आहे. म्हणजे पोटातला अग्नी वाढवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भूक चांगल्या पद्धतीने लवण रसानं लागू शकते. त्याच्यानंतरचा जो रस येतोय तो म्हणजे कटू. कटू म्हणजे इथं आयुर्वेदाला अपेक्षित अर्थ आहे तो म्हणजे तिखट. कटू हा संस्कृत शब्द आहे. तिखटाला कटू असं म्हणतात आयुर्वेदामध्ये, कडू नव्हे, कट्टू ट. तर तो करतो रस कसा आहे तिखट रस हा तर पित्त प्रकोपक आहे आणि वात पण वाढवणार आहे. आणि त्याचं कार्य काय आहे तर त्याचं कार्य आहे पचन करणं आणि अग्नि प्रक्षोभक आहे तो. म्हणजे जो तिखट रस आहे, जे तिखट आहे ते काय करतं शरीरामध्ये पचन पण करतं पण अग्नीचा क्षोभ करतं. म्हणजे अग्नी मोठ्या प्रमाणावर शरीरामध्ये निर्माण करतं, म्हणजे दाह निर्मिती करणं हे सुद्धा
ह्या तिखट रसाचं काम सांगितलेलं आहे. त्यानंतरचा रस येतो म्हणजे तिक्त. तिक्त याचा अर्थ कडू. आयुर्वेदामध्ये तिक्त याचा अर्थ कडू. तो कसा आहे कडू रस हा? तर पित्तशामक आहे आणि वातकारक आहे. वात तयार करणार आहे आणि पित्ताचं शमन करणार आहे आणि अग्निदीपक आहे. म्हणजे तुम्हाला त्या कडू रसापासून भूक लागणार, त्याचबरोबर तो पाचक पण आहे, हे अन्नाचं पचन पण करणार आहे. ह्याच्यानंतरचा जो रस येतो तो म्हणजे कषाय. कषाय ह्याचा शब्दाचा अर्थ असा आहे की तुरट. कषाय म्हणजे तुरट. तर तो कसा आहे रस? तर तो वातकारक आहे. त्याचं कार्य जे आहे ते वातकारक आहे आणि कफनाशक आहे. कफ काही प्रमाणामध्ये कमी करणारा असा तो तुरट रस आहे. त्याचबरोबर त्याचं जे काही परिणाम होत आहेत शरीरावर ते काय होत आहेत? तर स्त्रंसन होतं. स्त्रंसन याचा अर्थ असा की चिकटा जो असतो तो चिकटा निसटून जातो कषाय रसामुळे. म्हणजे जसं तुम्ही एखादं भांडं साफ करता साबणानं आणि जसा मळ निघून जातो तशा पद्धतीचं कार्य हे कषाय रसामुळे, तुरट रसामुळं. आता उदाहरणार्थ आपण तुरटी, पाण्याला वरनं तुरटी लावली की आतला गाळ वगैरे काय असेल ते खाली चाका बसायला लागतो. म्हणजे स्वच्छता करणं, म्हणजे शुचिता करणं, हे सुद्धा त्याचं एक कार्य आहे. आता ही झाले रस. हे 6 रस वर्णन केलेले जे रस आहेत, हे रस 6ही रस तुमच्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. नुसता एकच रसाचा आहार जर तुम्ही सेवन केला तर तुमचं आरोग्य बिघडणार आहे. म्हणजे तुमच्या आहारामध्ये 6ही रस असणं आवश्यक आहे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे जे जे रस आहेत त्या रसाचे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये असायला पाहिजेत. एक कल्ली जर तुम्ही जेवण केलं, उदाहरणार्थ खेडेगावामध्ये आपण बघतो की पावट्याचा सीझन आला तर नुसतेच पावटे खात राहतात, वांग्याचा सीझन आला तर नुसतीच वांगी खात राहतात. आता होतं काय? तर पावटा जर तुम्ही सतत खात राहिला तर वाताचे विकार त्या माणसाला होणार. वांगी खात राहिला तरी वाताचे विकार होणार. समजा एखाद्याच्या बागेमध्ये केळी आहेत आणि केळी खात राहिला रोजच, आहेत भरपूर खाऊन घ्या, तर काय होणार? कफ वाढणार आहे. म्हणजे एक कल्ली जर रस सेवन तुम्ही करत बसला, एकाच रसाचं जास्त दिवस तुम्ही सेवन करत बसला, बाकीच्या रसांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं आरोग्य बिघडणार आहे. साधं सिंपल आयुर्वेदानं लॉजिक दिलेलं हे समजून घेतलं पाहिजे. मी आता तुम्हाला मागाशी जो चार्ट दाखवला ना, हा चार्ट प्रत्येकानं जरूर उतरून घ्यावा आणि त्या पद्धतीनं पदार्थांचे रस लक्षात घ्यावे. आता सर्व पदार्थांचे रस काय आहे, त्याचं कार्य काय आहे, त्याचे शरीरावर होणारे परिणाम काय आहेत, हे तारतम्य बुद्धीनं सर्वांनी जाणून घ्यावं. त्यामध्ये जर कुणाला शंका आली तर तुमचे जे वैद्य असतील त्यांना तुम्ही आवर्जून ते जे रस विचारा, त्याचे विपाक विचारा आणि त्याचं कार्य शरीरावर काय होतंय, त्याचे परिणाम काय होत आहेत, हे सर्व विचारून घ्या. म्हणजे एखादी जर शंका तुमची जर काय असेल, तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअपवरनं तुम्ही आपल्या ह्याच्यावर तुम्ही कॉमेंट्स तुम्ही जे करता त्या कॉमेंट्सवरनं मला काही तुम्हाला गोष्टी उत्तर देता येतं, पण अशी विस्तृत कॉमेंट्सवरनं उत्तर देता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वैद्यांना सुद्धा ही गोष्ट विचारू शकता. त्यामुळं आहार कसा असला पाहिजे? 6 रस युक्त असला पाहिजे. षड्रस, षड म्हणजे 6. त्याच्यानंतर आहाराची मात्रा कशी असली पाहिजे? तर आहाराची जी मात्रा आहे ती अर्ध पोट तुमचं भरेल अन्नानं एवढाच आहार तुम्ही घेणं अपेक्षित आहे. तुम्ही अगदी कंठापर्यंत अखंड भोजन ज्याला म्हणतो असं कधीही करायचं नाहीये. हे सर्वांसाठी नियम आहे. हा फक्त अमुक आजारी माणसाला नियम आहे किंवा काही नाही. तुम्हाला जर स्वस्थ राहायचं असेल, तुम्हाला तुमचं आयुष्य निरोगी काढायचं असेल तर तुम्ही हे पाळलंच पाहिजे. अर्धपोटी खा. अर्धपोटी खाल्ल्यानंतर पाव पोट पाणी, ते सुद्धा पाणी तुम्हाला जेवल्यानंतर घ्यायचं नाहीये. जेवण करत असतानाच पाणी प्यायचं.
म्हणजे पाऊण पोट तुमचं पाणी आणि अन्नानं भरलं पाहिजे. त्यात अर्ध अन्न, पाव भाग जो आहाराचा जठराचा आहे, तो पाव भाग हा पाण्याचा आणि पाव भाग रिकामा पाहिजे. म्हणजे पाव भाग एवढी भूक तुमची शिल्लक पाहिजे ज्या वेळेला तुम्ही भोजन संपवता त्यावेळेला. शक्यतो भोजनाच्या वेळा मी मागं सुद्धा वर्णन केलं, त्या परत एकदा सांगतो तुम्हाला. वेळा ज्या आहेत तुम्ही साधारणपणे नियम जे निसर्गाचे आहेत ते लक्षात घ्या. सूर्य जसजसा उगवत जातो तसतसं शरीरामधला अग्नी पेट घेत जातो. बरोबर दुपारी 12 वाजता सूर्य जो असतो त्याच वेळेला आपल्या शरीरामधला अग्नी सुद्धा प्रखर असतो. त्यावेळेला तुम्हाला अन्नाचं पचन उत्तमरित्या होऊ शकतं. त्यामुळं 12 वाजता दुपारी तुम्ही यथेच्छ भोजन केलं किंवा जड पदार्थांचं भोजन केलं तरी चालू शकतं. व्हेअरएज तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जे भोजन करायचे त्यावेळेला सूर्य मावळलेला असतो. निसर्गातली ऊर्जा शक्ती कमी झालेली असते. जी उष्ण शक्ती आहे, पाचक शक्ती आहे निसर्गामध्ये, ती सूर्यामुळे आहे. आणि सूर्य मावळला की तुमच्या शरीरामधली सुद्धा पाचन शक्ती ही निम्म्यानं कमी होते. आणि ती कमी झाल्यामुळं अन्न सुद्धा तुम्हाला किती घेतलं पाहिजे? इथं निम्म पोट नाही, निम्म्यापेक्षाही थोडं कमी घ्या. आणि पदार्थ कुठले खाल्ले पाहिजे? संध्याकाळी हलके, पचायला जड पदार्थ नाही. दुपारी तुम्ही पचायला जड पदार्थ खावा. हे साधं लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अमुक वाजता इतकं खा, हे खा, अमुक वाजता ते फळ खा, अमुक वाजता तमुक कर, ह्या गोष्टी प्रत्येकाला सांगण्याची किंवा शिकवण्याची किंवा तुम्ही डायटेशन नेमून ते जाणून घेण्याची काही जरूर नाहीये. सिंपल लॉजिक ठेवा. आता एक लक्षात घ्या, व्यवहारामध्ये सगळ्यांना सगळ्या वेळा जमतात असं नाही. आता बरेचसे डायटिशियन तुम्हाला सांगतात की 8 वाजता हे खा, 10 वाजता हे खा, 11 वाजता हे खा, 1 वाजता हे खा, 3 वाजता हे खा. अरे ते लक्षात ठेवायला पाहिजे ना. 7 दिवसाचे काही डाएट चार्ट सुद्धा लिहून देतात. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला घरामध्ये ते मिळायला पाहिजे. तुमच्या ह्या सर्व करण्यामध्ये कोण मोकळं राहणार आहे का? साधा सिंपल विषय. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, व्याधी का होतात हे सांगितलं, आहाराचं महत्व जड आणि लघु हे जे 2 भाग आहेत ते तुम्हाला सांगितले. त्यानंतर कुठले कुठले पदार्थ जड आणि लघुमध्ये आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. त्याच्याबरोबर 6 रस कुठले आहेत, त्यांचे परिणाम कसे आहेत हे तुम्हाला मी सांगितलं आणि आहाराची मात्रा सांगितली. आता हे जर सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही आहाराचं नियोजन तुम्ही करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित परत परत बघायला लागेल, मग तुमच्या लक्षात येईल. आणि जर त्यातनं शंका आल्या तर तुमच्या जवळच्या वैद्याला तुम्ही हे सगळ्या गोष्टी विचारून घ्या. ह्या छोट्याशा अशा पिरियडमध्ये 10-15-20 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे कव्हर करणं फार अवघड आहे. तरी सुद्धा जेवढं जमेल मला, किंवा आणखी याच्यावर सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला करून पाठवत जाईन, काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही अनेकांना हा व्हिडिओ शेअर करा. शाकल्य कट्टा हा माझा चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक प्रकारची नोटिफिकेशन ही तुम्हाला येत राहील व तुम्हाला कळेल की आज व्हिडिओ हा लागलेला आहे आणि तो तुम्हाला बघायला सोपं होईल. धन्यवाद.